आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आहे। कालच भाजपने सूतोवाच केला की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ते स्वतंत्र लढण्याचा विचार करत आहे। विदर्भामध्ये शिंदे गट काय भूमिकेमध्ये आहे? कालच आमची मीटिंग झाली महाराष्ट्राची आणि मी इकडच्या पूर्व विदर्भाचा समन्वय आहे। तर आम्हाला पण पक्षांनी असंच आदेश दिला आहे की आपल्या सर्व विधानसभामध्ये आपले पक्ष वाढीसाठी काम करा आणि आम्ही 20 ते 25 तारीखच्या दरम्यान आम्ही स्वतः सगळ्या विधानसभामध्ये फिरून आमची सदस्य संख्या बूथनिहाय 100 असे 30,000चा टार्गेट आमचा आहे। ते नक्कीच आमचंसुद्धा स्वतःचा ताकद कशी वाढवायची ह्या पूर्व विदर्भामध्ये आणि स्वराज्य संस्थेमध्ये जर अशी परिस्थिती आली तर आम्हालासुद्धा स्वतंत्र लढायची कशी संधी प्राप्त जर दिली मित्रपक्षांनी तर आम्ही ते लढू। प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयारी करता तुम्ही विदर्भातल्या? नक्कीच प्रत्येक विधानसभेत, जिल्हा नाही तो विधानसभामध्ये 32च्या 32 विधानसभामध्ये आम्ही 30,000चा टार्गेट आम्ही सदस्य नोंदणीचा ठेवला आहे। बरं, असं वाटतं का तुम्हाला की जर का तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वतंत्र लढले तिन्ही पक्ष तर महायुतीच्या सरकारवर त्याचा काही परिणाम होईल? नाही, महायुतीचं सरकार हा एक विषय वेगळा आहे। स्वराज्य संस्थेमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना अपेक्षा असते की आपण अनेक वर्षापासून काम करतो, त्यांना स्थान मिळालं पाहिजे, संधी मिळायला पाहिजे। त्याचाच भाग म्हणून प्रत्येक पक्ष आपल्या पक्षी ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचा आम्ही पण करतोय। एकनाथ शिंदे साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थेला घेऊन काय विशेष सूचना केल्या तुम्हाला? नाही, पक्षाच्या तर सगळ्यांना आपला पक्ष कसं वाढवता येईल, पण याच्यावरती स्वतंत्र लढवायचं आणि पक्ष वाढवायचा किंवा सदस्य नोंदवायचा म्हणून मित्रपक्षावरती किंवा सरकारमध्ये काय फरक पडेल असं मला वाटत नाही। काही दुसऱ्या पक्षातल्या लोकांना तुम्ही तुमच्या पक्षात घेण्याच्या तयारीमध्ये? विदर्भात किती संख्या आणि काही प्रमुख शहर आहे? खूप मोठे आता दिसेल आपल्याला। 20 तारखेला शिंदेसाहेब येत आहेत आणि काही माजी आमदार प्रवेश करत आहेत। त्यामध्ये किती संख्या आहे माजी आमदारांची? मोठ्या प्रमाणात आता हळूहळू दिसेल। एक सुरुवात समजायची 20 तारखेचा एकनाथ शिंदेच्या दौऱ्यामध्ये विदर्भाची स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरुवात देवरीमध्ये एक सहस्राम कोरटे जे काँग्रेसचे माजी आमदार आहेत ते आणि त्यांच्यासोबत 10,000 लोक प्रवेश करत आहेत आणि रामटेकला एक दुसरी सभा, असे 2 सभा 20 तारखेला आहेत। तर आपण बघू शकतो की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची देखील विदर्भामध्ये तयारी सुरू झाली आहे। ते देखील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वतंत्र लढण्यावर काम करायला सुरुवात करत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहड़े, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।